रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज एखाद्या वेळेस पाऊस पडन असं मला वाटतंय, कारण की पाथर्डीमध्ये आहे ना पाऊस चालू आहे बरं का. हे बघा आभाळ तुम्ही बघू शकतात, किती जबरदस्त काळे आभाळ आलेले आहेत आणि ना थंड हवा पण लागू राहिली. एखाद्या वेळेस पाथर्डीत आहे ना पाऊस पडत असणार आहे. बघा कसं तिकडूनच आभाळ कसं भयानक मध्ये उठलं. इकडच्या साईडला पाथर्डी बरं का आपल्याला, आणि या इकडच्या साईडला नगर आहे. नगरला तर विषयच नाही, कारण की इकडूनच असे आभाळ चाललेत. वारा असं वाहत आहे. यांना टाकलंय आता खायला, शेळ्या वाट बघू राहिल्यात. घास टाकलाय आत, ते खायचा दिला सोडून. हा आत्ताशी कळलं कम खात नाहीये. ही मोठी शेळी खाऊन द्याय ना. निघाल्या भाऊ, सगळेच निघाले बाहेर. म्हणजे यांचं झालंय खाऊन. चला चला, धरा धरा, चला धरा, चला धरा, घ्या खाऊन, घ्या खाऊन. हे बदकच येते ना भाऊ. सगळ्या शेळ्या बाहेर निघल्या होत्या भाऊ, गोल्याने सगळ्या आखलीत आणल्यात. गोल्या अय ती एकटीला तर येऊन देशील ना, एकच राहिली त्या तर ती येऊन द्याय ना. हिर रे हिर हिर. तुम्ही खाऊन घ्या ना, मग त्यांचं बघते ना ते. काल पाणी भरायचंच विसरलो होतो यांना प्यायला. काल आहे ना हे सगळे हौद वगैरे सगळे धुवून टाकले होते. आज आहे ना पाणी प्यायलाच भेटलं नाही. तर सकाळी सकाळी बघ कसं एवढ्या एवढ्या पाण्यावर सगळे सगळे तुटून पडलेत. रात्री मरणाचं गरम होतं बरं का, त्याच्यामुळं तहान लागती. आता गौरीला सोडायचं आहे, तिच्या खालचा सेन काढावं लागेल मला पहिलं. घास टाकलाय तर एकीनेच धिंगाणा चाललेला आहे, दुसऱ्याला खाऊनच द्याय ना. आज एक अंड परत निघलंय, पण ते टिचलंय माझ्याकडून थोड्या. बघा बाबा हे अंड टिचलंय थोडं. 3-4 कोंबड्या अंडे द्यायला लागले आता. हा 3 कोंबड्या दुपारी देतात. काय त्याच्यात काही नाही भाऊ. आणि एक हे करते हिला धुवा. हा हिला धुवा लागणार आहे आज. लय शेणाने भरली. पडलं का मोटर चालू केली का किंवा लाईट आली का पहिलं धुवून काढतो, पहिलं पाणी भरून घेतो. बोललंही हाल होत नव्हतं. त्यांना पवायला सुद्धा पाणी नाही तर त्यांचा अवतार कच झालाय. पूर्ण पार काळे भंगार पडलेत. थोड्या वेळाने आंघोळीला परत बांधन मग तुला. आता सुटतो, आता ऊन पण नाही आहे जास्त. पायात अडकून घेतलंय भाऊ. टॉक बोकड, टॉक बोकड. अय अय पठ्ठ्या. इथं पूर्ण भरली आहे, शेपूट वगैरे सगळंच भरलंय तिचं. तिला धुवाच लागणार. तोंडावर लय माशा बसू राहिल्यात. 2 दिवसाचं गौरीचं सण, तुम्हाला विश्वास नाही बसणार. अख्खं ट्रॉली भरून निघलंय. काय मस्त उगली भो कोथंबीर. आता हे 2-3 रांगाच्या रांगाच उगल्यात. अजून किती दिवस आहे बाबा याला निघायला? अजून त्याला 8 दिवस. निघायला निघायला विकायला 8 दिवस. 8 दिवसांनी हे होईल. हा मग आता का 8 दिवसांनी लगेच आता हे निम्मेच्या पुढे झाली ना. हा आता वाढत असती खरं, ते जमिनीच्या बाहेर आल्यावर आहे ना वाढत असती. फक्त आता इथं गवारीचं रोप काय अजून उगल्यावर नाही दिसत मला तर. हा हे गाडी इथं गवार इथं, पण कुठं कुठं आहे कुठं कुठं नाहीये. कुठं कुठं नाही. एक नळी सोडून द्यायची आणि दुसऱ्या नळीला पाहायचं. हा ती आहे गाडी. अजून थोडी मोठी झाली ना, अशी माझ्या पांजे एवढी जरी झाली ना, अशी मस्तपैकी सगळं दिसन हिरवट. आता बघतोय लाईट आली का नाही. सोलरची तर आज कशी बी चाल नाही व्हायची, कारण की आभाळ आहेत ना अजून गेलेले नाही आहेत. आता ही 8 वाजता येणार होती लाईट. बघू आव. हा सोलरची चालूच होणार नाही. ही लगेच काही एवढं वेळ लागला कडे. या बारीक बारीकच ही का. हा इकडं लेट आहेत कर. ती पहिली आहे. इथं एक टप्पा आहे, इथं एक टप्पा आहे. बघू आता आली का नाही. काय झालं? ओके उठली, झाली चालू. काय चला इकडे ओलंय अजून. इकडं थोड्या वेळाने सोडू. पहिलं घरी पाणी भरून घेऊ. घरी पाणीच नाही. मला अजून गौरीला धुवायचंय, राजहंसन त्यांना पवायला पाणी भरायचंय, प्यायला पाणी भरायचंय. ते काम आहे अजून. ती राजहंस कशी तिची पिल्ल घेऊन बसली आहे.
एक पिल्लू दिसतोय का या इथे. अगं पाऊस पडायला पण चालू झालाय. कसे थेंब पडलेत. बारीक बारीकच आहे. एकच आबळ आहे एवढं काळ. त्यांनीच येतो काय काय माहिती पाऊस आता. बाकी नाही इकडे कुठे. गौरीला तर आंघोळ घालायचीच होती बरं का आपल्याला. तिला तर घातली पण शेळ्यांना सुद्धा धुवून काढलंय. आता उन्हाला बसल्यात मस्त वाळायला. तुला लय झाली सर्दी झाली का रे 2 मिनिटात. सगळ्या काही काही तर वाळल्यात पण. इकडे काही काही चाऱ्यासाठी वाट बघू राहिले. आता चारा टाकावा लागेल त्यांना. चल का इकडे सावलीला आता मस्त गार होशीन उन्हात. बाबन डायरेक्ट आता पाईपलाईनच लावली बोई 2-3 डायरेक्ट पाणी भरायला. आता हे एक भरायचं इथं. आत्ता सायलेन्सरनी पोळलं इथं बघा. हेच केलं ना. आता वाजले 4. आजीला मला निघायचंय नगरला 5 वाजता. त्याच्या आधी म्हणलं थोडा घास कापून घेतो कारण की दीदीची आता शिफ्टिंग करायची आपल्याला. उद्या मुंबईला जायचंय आपल्याला. बघू तिथं फिरणं होतं का नाही ते तर आमचीच गोष्ट राहिली कारण की धावपळीतच सगळा दिवस जाणार आहे आपला. पण म्हणलं बाबाची इकडे धावपळ नको व्हायला त्याच्यामुळे ना घास कापून घेतो आता. मग नंतर बाबा आरामशीर टाकतील त्यांना. काय शेळ्यांना काय विषय नाही आहे. घेतो कापून. आता आज काय दसरत घास नाही कापत फक्त एवढाच घास कापतो. गवत दुपारीच कापून ठेवलं होतं त्याचं काय टेन्शन नाही आहे. चला सावलीला बसला. बघा बदकं किती मजा करून राहिलेत पाण्यात आता. 2-3 दिवस. साबण घेतली काय त्यांनी. बरं झालं भाऊ साबण पुराणा त्याला त्या बघा तिथं. भेंडळशी नाही साबण खाऊन. खरंच खाल्ली त्यांनी. काय खावा काय नाही अवघडची बाबा. मजा चालली पण त्याच्यात नको उडी मारू आता. सगळं अंग धुवून घेतलं भाऊ. काल परवा आहे ना त्यांना पाणीच भेटलं नव्हतं पवायला. चला भाऊ आजीचं येणं कॅन्सल झालेलं आहे आता. आजी म्हणतात माझं कंबर दुखतं मी नाही येत गाडीत भाऊ. आता गाडी काढतो बाहेर थोडं पाणी वगैरे मारतो आणि निघतो आता नगरला जायला. बाबा घेते ना आता कोंडून यांना. चला निघू का मी आता. आजीला यायचं होतं पण आजी नाही येऊ राहिले. नको काठी घेऊनच येत भाऊ आजी. चल येऊ का मग. चल ग पण द्यायचं तुला. चल निघालोय भाऊ आता मी. आवरलंय माझं. गाडी पण मस्त धुवून काढली आहे. चला आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय.